आता महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी। सरकारने शेतकऱ्यांची थट्टा मांडली आहे की काय असा प्रश्न पडतोय। नंदुरबारमध्ये आदिवासींना शबरी महामंडळाकडून 10,430 गायींचं वाटप करण्यात आलं। मात्र 7 कोटी खर्च करून देण्यात आलेल्या या गायी आजारी आणि कमी दूध देणाऱ्या आहेत। गायींचं वाटप करताना या गायी 10 लिटर दूध देणाऱ्या आहेत असं सांगण्यात आलं। मात्र प्रत्यक्षात या गायी 2 ते 3 लिटर दूध देत आहेत। नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा करता यावा यासाठी शासनाकडून 78 कोटी रुपये खर्च केले आणि काही गायी मात्र आजारी आणि भाकडही असल्याचं आता लक्षात आलंय। तर गायीपासून मिळणाऱ्या दुधापेक्षा गायीवरती होणारा रोजचा खर्चच जास्त आहे, त्यामुळे शेतकरी हैराण झालेत। एका गायी मागे शेतकऱ्यांना दररोज 400 ते 600 रुपयांपर्यंत खर्च करावा लागतोय। नंदुरबारमध्ये अजयपूर या गावामध्ये 120 गायींचं वाटप करण्यात आलं होतं। राज्य सरकारच्या गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला। मात्र शेवटपर्यंतच्या लाभार्थ्यांपर्यंत जो लाभ मिळतो तो कितपर्यंत पोहोचतो याची गांभीर्यानं दखल घेणं आता मात्र गरजेचं आहे। कृषी विभागाकडून दुधा गाई वाटप करण्यात आलेले आहे। त्याच्यामध्ये काही वारलेले आहेत, काहींचे कान कापून ठेवलेले आहेत, तरी ते लाभार्थ्यांना आजपर्यंत काहीच भेटलेले नाहीत। आणि काही गायी असं आहेत की 2 ते 3 लिटर, काही आहेत मेलेले म्हणजे मरून गेलेले आहेत। कमीत कमी माझ्या गावामध्ये 120 गायी वाटप केलेले आहे। काहींना खर्च नाही निघत आहे, काही चारा विकत आणतायत, काही ढेप विकत आणतायत, ते पण खर्च पूर्ण होत नाही। शेती धंदा सोडून ते गायीची मागे फिरतायत लोक, पण गायी एकदम काहीच कामाच्या नाहीत दिलेल्या। कारण 1,40,000ची किम आहे, ते गरीब लाभार्थींना फसवणूक केलेली आहे। हे गायी आदिवासी विभागाकडून मिळालेले आहे। यांचा उत्पन्न वगैरे काही निघत नाही, दूध 2-3 लिटर देत आहे। यांचा खर्च लय होतोय, 500 ते 600 खर्च होतोय दिवसाला। आमचं काम यांच्यामुळे बुडत आहे। खेती समाना का गाय समाना उत्पन्न भी नहीं गाय उपटा खर्च वैद्यात इकला रात दिवस काम मेहनत कराना तरी उत्पन्न नहीं हो, तो लिखनी काही उपयोग नाही। किकला खर्च दवाखाना कराना, डोळा डॉक्टरला लयाना, टोचाना ताचाना, पण उत्पन्न नाही, घरना पैसा टाकना पडत। नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधवांसाठी दुधाळ गायांची वाटप करण्यात आली होती। मी सध्या उभा आहे नंदुरबार तालुक्यातील अजयपूर ह्या गावात। आपण पाहू शकतो की ज्या लाभार्थ्यांना गायी मिळाल्या होत्या ह्या त्याच गायी आहेत। ह्या गायींना रोजचा खर्च 600 ते 700 रुपये खर्च करावा लागतो। मात्र यांच्याकडनं उत्पन्न जे आहे तो शून्य निघत आहे। आदिवासी विभागाकडनं मोठा गाजावाजा करत ह्या गायी लाभार्थ्यांना वाटण्यात आल्या होत्या। साधारण ह्या अजयपूर गावामध्ये 60 लाभार्थ्यांना ह्या गायी वाटप करण्यात आल्या होत्या। मात्र काही गायी जगत आहेत आणि काही गायी जे आहेत ते दूधही देत नाही। हे गायी जे आहे ते निकृष्ट दर्जाचे गायी आहेत असा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे। मात्र आता याच्यावर काय कारवाई होते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत जवेरी, NDTV मराठी, अजयपूर, नंदुरबार।